मोठी बातमी आपण पाहणार आहोत। बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीमध्ये आता भाजप आघाडीवर आहे। भाजपचं पॅनल ठाकरे बंधूंच्या विरोधात सध्या आघाडीवर असल्याचं समजतंय। भाजपचे प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वातलं हे पॅनल आहे। ठाकरे बंधू एकत्र येऊन सुद्धा या बेस्टच्या निवडणुकीमध्ये पिछाडीवर पडले आहेत अशी सध्याची स्थिती दिसतीये। बेस्ट उपक्रमात बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत भाजप प्रणित सहकार समृद्धी पॅनल हे ठाकरे बंधूंच्या पॅनल विरोधात आघाडीवर असल्याची माहिती मिळतेय। आपल्या सोबत सध्या याच संदर्भात बोलण्यासाठी भाजपचे आमदार प्रसाद लाड आहेत। लाड साहेब, आपलं खूप खूप स्वागत लोकशाही मराठीमध्ये। आपलं पॅनल सध्या बेस्टच्या निवडणुकीत आघाडीवर असल्याची माहिती मिळते, आपली पहिली प्रतिक्रिया या संदर्भातली। मला विजय हा निश्चित आहे हे माहित होतं, परंतु जसा मुसळधार धोधो पाऊस पडला तसा मतांचा पाऊस होतोय हे देखील कळलेलं आहे। मी फार अति उत्साहात येऊन याच्यावरती स्टेटमेंट करणार नाही। आतापर्यंत मला ज्या 2-3 बूथचे निकाल आले त्यामध्ये जवळजवळ 70% आघाडी आमच्या पॅनलने घेतलेली आहे। त्यामुळे आणि तेही त्यांच्या गडामध्ये जो ठाकरे ब्रँड स्वतःला म्हणतात त्यांचा जो गड आहे शिवडी वरळी या ठिकाणी माझी 70% आघाडी आता मिळालेली आहे। परंतु एक भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता या नात्याने जोपर्यंत पूर्ण निकाल हातात येत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देणं हे मला योग्य वाटत नाही। परंतु जे मतदान झालंय त्याचा ट्रेंड जो दिसतोय त्याच्यातून निश्चितपणे श्रमिक उत्कर्ष सभेचं सहकार समृद्धी पॅनल निश्चितपणे विजय होईल याची मला खात्री आहे। लाड साहेब, पण एकीकडे आपण म्हणालात जसं मगाशी की ठाकरे बंधू एकत्र आले, पॅनल एकत्रितपणे आहे त्यांचं, तुमच्या विरोधात थेट त्यांचाच सामना आहे। विजयाची खात्री वाटतेय का आणि येत्या काळात काय नेमकं आपलं विजन असणार आहे या सगळ्यासाठीचं? कारण आपण विजयाच्या खात्रीचा प्रश्नच नाहीये। मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की विजय हा आमचा पक्का आहे, आम्ही जिंकणार आहोत। आणि ठाकरे ब्रँड समोर भाजप नसताना वैयक्तिक प्रसाद लाडनी हे निवडणूक लढली, दरेकरांनी त्याला साथ दिली आणि त्यानंतर जर ही परिस्थिती असेल तर आपण बघा की जर देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण, आशिष शेलार जर एकत्र असते तर मला वाटतं लोणचं चाटायला देखील राहिले नसते। आजही परिस्थिती अशी आहे की येणाऱ्या निकालामध्ये 21 पैकी त्यांच्या काही लोकांचे डिपॉझिट देखील जप्त होतील अशी परिस्थिती आता तरी मला प्रथमदर्शी दिसते। लाड साहेब, आपण ज्या वेळेला मतदान होणार होतं त्याच्या आधी अनेक गोष्टींच्या बाबतीत आपण बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या अनुषंगानं काही आवाहनं केली होती, काही आश्वासनं दिलेली होती, त्याचा नेमका कितपत परिणाम होईल असं वाटतंय? आपण विजयाची खात्री तर देताय? कामगार एखाद्या दहशतीच्या वातावरणाखाली जगत असतात, तशा ते दहशतीच्या वातावरणाखाली सुहास सामंत आणि सारंगच्या दहशतीखाली जगत होते। माझ्याकडे पाहत असताना त्यांनी एक आशेचा किरण पाहिला आणि त्या आशेच्या किरणानंतर मी जी आश्वासनं दिली ती आश्वासनं राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डोळ्यासमोर ठेवूनच दिली। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करतील। निश्चितपणे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, अजितदादा त्याला साथ देतील। आणि जे म्हणत होते की ठाकरे ब्रँड आला, पीएसटीची निवडणूक ही महापालिकेची रणनीती आणि दिशा ठरवेल, आता मला वाटतं की त्यांची दशा झालेली ही महापालिकेच्या निवडणुकीत देखील दिसेल। लाडसाहेब, असे जोडलेले राहा काही क्षणांसाठी। आपल्या सोबत सध्या प्रवीण दरेकर देखील आहेत, त्यांची देखील मी प्रतिक्रिया जाणून घेतो आणि पुन्हा एकदा आपल्याकडे येतो। दरेकर साहेब, आपलं सुद्धा स्वागत खूप खूप लोकशाही मराठीमध्ये। आपलं पॅनल जे आहे ते सध्या आघाडीवर असल्याचं समजतंय, ठाकरे ब्रँड काही फारसा चाललेला नाही किंवा चालणार नाही अशी शक्यता दिसतीये, आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, याचा आम्हाला खूप आनंद आहे, कारण खरं म्हणजे सहकारामध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न आणि एखाद्या संस्थेच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपलं महापालिकेचं राजकारण करायची ही जी नीती होती तिला तपशील या ठिकाणी सभासदांनी धुडकावून लावलेला आहे। आणि त्याच्यामुळं नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न होता की या ठिकाणी ठाकरे ब्रँड 2 बंधू एकत्र आले, परंतु जो आता निकालाचा ट्रेंड दिसतोय, कल दिसतोय, त्याच्यावरनं प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली आमचं सहकार समृद्धी पॅनल 100% जिंकेल अशा प्रकारचा कल दिसतोय। कारण
झालेल्या मतदानापैकी जवळपास 65 ते 70% मतदान हे त्या ठिकाणी आमच्या कब्बशीला होतानाच दिसतंय. म्हणजे समजा 144 मतं आहेत, आमच्या रिझर्व्हच्या कॅन्डिडेटला जवळपास 105 ने 110 मतं पडलेत. त्याच्यामुळे मला वाटतं जो कल आहे तो पूर्णपणे या ठिकाणी प्रसाद लाड यांच्या समृद्धी सहकार पॅनलला आहे. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जे काही बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी निर्णय घेतले आणि त्यांचं पाठबळ आणि त्यांचा आशीर्वाद याच्यावर विश्वास सभासदांचा होता, बेस्ट कामगारांचा होता. आणि लाड यांनी कामगारांचं नेतृत्व करत असताना त्या ठिकाणी त्यांचं प्रमोशन असेल, त्यांचं परमनंट करण्याचा विषय असेल, कोविड भत्त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रही विनंती करून त्यांना दिलासा देण्याचं काम असेल, त्यांच्या घरासंदर्भात आश्वस्त करणं, त्यांना कमी व्याज दरात कर्ज देण्यासंदर्भात आश्वस्त करणं, अशा प्रकारे एक विश्वास झाला. केवळ बोलघेवडेपणा करणारी लोक तोंडाच्या वाफा दौडत होते आणि प्रसाद लाड त्या ठिकाणी कामगारांच्या घराघरात दौडत होता. हा फरक त्या ठिकाणी लक्षात घेण्यासारखा आहे. अजूनही कल स्पष्ट व्हायचा आहे, परंतु प्रथम दर्शनी तरी या ठिकाणी कल हा आमच्याच बाजूने दिसतोय. दरेकर साहेब, पण या बेस्टच्या कामगार मतपेढीच्या निवडणुकीला आगामी पालिका निवडणुकांच्या अनुषंगानं लिटमस टेस्ट म्हणून सुद्धा पाहिलं जात आहे. तर काय नेमकं वाटतं, या सगळ्याची चुणूक येत्या निवडणुकांमध्ये दिसू शकेल का? नाही, हे बघा, हे म्हणजे तर छोटी गोष्ट होती. त्याचं एवढं मोठं राजकारण करण्याचा, अवडंबर माजवण्याचा प्रयत्न या लोकांनी केला. कारण त्यांना असं वाटलं होतं की आपण एकतर्फी ही निवडणूक जिंकू आणि या निवडणुकीचं नॅरेटिव्ह आपण सेट करू आणि महापालिकेत त्याचा आपण उपयोग करून घेऊ. पण खोट्याच्या कपाळी गोटा बोलतात तसं तुमचा उद्देशच त्या ठिकाणी एखाद्या संस्थेचा राजकारणासाठी उपयोग करायचा होता. त्या संस्थेसाठी करायच्या वेळेला आपण काही केलं नाही आणि त्याच्यामुळं संस्थेनं आणि त्या बेस्ट कामगारांना त्या पतसंस्थेच्या त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्रसाद लाड यांच्या बाजूने उभं राहायचा निर्णय घेतला आणि मला वाटतं तशा प्रकारचा कौल येतोय आणि आम्हाला यश मिळेल असा विश्वास आहे. ठीक आहे. दरेकर साहेब, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की बेस्ट कामगार, बेस्ट आणि प्रशासन जे आहे, मुंबई बँकेच्या अनुषंगानं तुम्ही त्यांना शब्द दिला होता की खंबीरपणे आम्ही येत्या काळात तुमच्या मागे उभे राहूच. या अनुषंगानं शक्य ते जे काही करता येऊ शकेल ते सगळं करू. या पुढच्या काळात जर आता म्हणजे कौलच आहेत सध्याचे, पण हा ट्रेंड क्लिअर होऊन विजय मिळाला या आहे अनुषंगाने, तर काय नेमकं पुढचं विजन असणार आहे आपलं? आम्ही जो शब्द लाड यांच्या मार्फत त्या बेस्ट कामगारांना दिलाय तो 100% पूर्ण करणार. मुंबई जिल्हा बँकेचं मी नेतृत्व करत असताना बँक पालक आहे त्या संस्थेची. आमची सभासद संस्था बेस्ट क्रेडिट सोसायटी आहे आणि त्याच्यामुळे कमी व्याजदरात त्यांना पैसे उपलब्ध करणं, त्यांच्यासाठी बँकेबरोबर संयुक्त काही कामगारांच्या हिताच्या योजना राबवणं, शिक्षण आरोग्य संदर्भात काही एखादी योजना करणं, असं प्रामाणिकपणे त्यांच्यासाठी मुंबई बँकेला जो काही हातभार दिलासा देता येईल तो आम्ही देणार आहोत आणि महिनाभरात निवडणुकीचा निकाल लागल्यावर त्याच्यावर आपल्याला कार्यान्वित झालेलं ते अंमलबजावणी झालेली दिसेल. ठीक आहे. प्रसाद लाड देखील आहेत आपल्यासोबत. मी पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाणार आहे. लाड साहेब, आपलं नेमकं या संदर्भातलं काय विजन आहे? म्हणजे दरेकर साहेबांनी तर सांगितलं त्यांचं विजन काय आहे, ते तुमचं कौतुक सुद्धा करत होते, तुम्ही जी मेहनत घेताय त्या अनुषंगाने, पण विजन नेमकं काय असणार आहे त्या काळातलं? निश्चितपणे प्रवीण दरेकरांच्या नेतृत्वातच आम्ही सहकारात आणि राजकारणात पुढाकार घेत असतो. त्यांचं मार्गदर्शन सातत्याने लाभत असतं. आपल्याला माहितीसाठी सांगतो की ह्या प्रवर्गातून मी स्वतः मुंबई बँकेत निवडून जातो, ज्या प्रवर्गाला म्हणतात पगारदार सहकारी पतसंस्था, ज्यामध्ये कामगारांना त्रास होऊ नये, कामगारांना त्यांच्या अडचणीच्या काळात पैसे मिळावे, मग लग्न कार्य असेल, शिक्षण असेल, आजारपण असेल, एखादं घरातली कुठली गरज असेल, त्याच्यासाठी या पतसंस्था स्थापन झालेल्या असतात. या पतसंस्थेमध्ये झालेला पहिला भ्रष्टाचार तर आम्ही काढू, भ्रष्टाचारातनं केलेल्या प्रॉपर्टीज विकू, त्या पैशाचा चांगला उपयोग हा सभासदांसाठी केला जाईल. त्या व्यतिरिक्त सर्वात मोठी गोष्ट आहे जी म्हणजे मेडिक्लेम आहे, जो कामगारांसाठी दिला जाईल. बेस्टच्या घरांचा प्रश्न आहे, त्यासाठी संघर्ष केला जाईल. आणि त्या व्यतिरिक्त
कोविड भत्ता, प्रमोशन, इतर गोष्टी देखील, कारण नुसती पतसंस्था नाही तर माझी युनियन देखील तिकडे आहे आणि युनियनच्या माध्यमातून मी जवळजवळ 715 लोकांना परमनंट केले. त्यानंतर 16 वर्ष उभाटा ठाकरेवाले करू शकले नव्हते ते मी करून दाखवले आणि ते देवेंद्रजींच्या आशीर्वादाने मी केलेलं आहे. त्यामुळे त्यांचे प्रमोशन्स असतील, त्यांच्या रोटेशन्स असतील, जास्तीत जास्त बीएसटीच्या स्वतःच्या बस आणण्याचा कार्यक्रम असेल, जास्तीत जास्त प्रमाणावर बीएसटीला कर्जातून बाहेर काढण्याचा प्रश्न असेल, डेपो असतील, त्यांच्या घराचे प्रश्न असतील, ते सोडवून त्याच्यातून एक रेव्हेन्यू उत्पन्न करून आणि एनर्जीचं जे म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जीचं जे डिव्हिजन आहे त्याला रिव्हॅम्प करून त्याला MMR रिजन पर्यंत स्प्रेड करून बीएसटीला फायद्यामध्ये आणण्याचा माझा प्रयत्न असेल. ठीक आहे, ठीक आहे. प्रसादजी आणि प्रवीणजी, आपल्या दोघांचेही आभार. आपण लोकशाही मराठीशी बोललात आणि या निवडणुकी संदर्भातली आपली प्रतिक्रिया दिलीत. त्याबद्दल या निवडणुकीचा निकाल नेमका काय लागेल हे येत्या काही तासात आपल्याला कळेलच. मात्र प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे दोघेही अत्यंत आत्मविश्वासानं सांगतायत की त्यांच्या पॅनलचा विजय निश्चित होईल. प्रसाद लाड यांना खात्री देखील वाटते त्याची. आणि भाजपचं हे पॅनल ठाकरे बंधूंच्या पॅनलच्या विरोधात आघाडीवर आहे. त्यामुळे आता ठाकरे ब्रँड या बेस्टच्या कामगार पतपेढीच्या निवडणुकीमध्ये चालणार की भाजप प्रणित पॅनलचाच विजय होणार हे येत्या काही तासात आपल्याला समजू शकेल. काय नेमकी या निवडणुकी संदर्भातली सध्याची स्थिती आहे त्याबद्दलची अपडेट आपण जाणून घेऊया. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आहेत सध्या. स्वप्नील, या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं सध्याच्या नेमक्या काय अपडेट्स आहेत? कोणतं पॅनल सध्या आघाडीवर दिसतंय? ठाकरे ब्रँड चालतोय की नाही? काय नेमकी त्याबद्दलची माहिती? नक्कीच अजिंक्यजी, मी वडाळा बेस्ट डेपो येथे आहे. याच ठिकाणी मतदान मोजणी आहे ती सुरू आहे. या डेपोच्या आतमध्ये तिकडे मतमोजणी केंद्र उभारण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी एकूण 35 टेबल जे आहेत ते मांडण्यात आलेले आहेत. कारण 35 मतदान केंद्रांवरती मतदान झालं होतं आणि आज या ठिकाणी 35 टेबल्स आहेत. मात्र एकूणच एका पॅनलला 21 उमेदवार आहेत. त्यामुळे पहिले 16 हे ओपन कॅटेगरीमध्ये आहेत आणि त्यातील 3 हे आरक्षित आणि 2 महिला कॅटेगरीमध्ये आहेत. त्यामुळे जे बॅलेट पेपरवरती मतदान झालेलं आहे त्यामुळे एकूणच सर्व जे बॅलेट पेपर्स आहेत ते वेगवेगळे करण्यात आलेले आहेत. त्यानुसार मतमोजणी सुरू झालेली आहे. मात्र संध्याकाळी 7 ते 7:30च्या सुमारास एकूण जे कल आहे तो हाती येण्याची शक्यता आहे. मात्र सुरुवातीला जे 2 विभागातील बॅलेट पेपरची मोजणी करण्यात आली, यामध्ये जो वीज भवन येथील जो आगार आहे त्या ठिकाणी जे मतदान झालं होतं त्यामध्ये कुठेतरी जे सहकार समृद्धी पॅनल आहे त्याला सर्वाधिक मतं गेली असल्याची माहिती येते. त्यानुसार कुठेतरी हे सहकार समृद्धी पॅनल आहे ते आघाडीवर चाललंय असं म्हटलं जातं, अशी माहिती सुद्धा मिळत आहे. त्यामुळे एकूणच आणखी जे पॅनल्स आहेत, जे उत्कर्ष पॅनल असेल, शशांकराव पॅनल असेल, बेस्ट परिवर्तन पॅनल असेल, ठाकरे बंधूंचं सुद्धा पॅनल आहे, त्यांच्यामध्ये कुठेतरी धाकधूक निर्माण झालेली आहे. कारण सहकार समृद्धी पॅनलला पहिल्याच जे मतमोजणी जे केंद्रामध्ये पहिलं जे मतदान केंद्र होतं तिथे जे वोटिंग झालं होतं त्याची माहिती समोर आल्यावरती सहकार समृद्धी हे आघाडीवर असल्याची माहिती आहे. त्यामुळे नक्की 7 पर्यंत एकूण सर्व कल हाती येईल. यामध्ये पहिले 16 टॉप 16 मोजले जातील, त्यानंतर टॉप 3 असतील ते मोजले जातील, नंतर 2 म्हणजे महिला गटातल्या जे 2 आरक्षित जागा आहेत त्या मोजल्या जातील. त्यामुळे एकूण अशा 21 जागांचा निकाल जो आहे तो 7 ते 7:30 वाजेपर्यंत हाती येईल असं निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून माहिती मिळत आहे. मात्र एकूणच जर बघितलं तर सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे मतमोजणी सुद्धा विलंबाने सुरू झालेली आहे. त्यामुळे याचे निकाल सुद्धा हाती येण्यास थोडासा विलंब होतोय असे एकंदरीत पाहायला मिळते. अजिंक्यजी, स्वप्नील, धन्यवाद. सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आणि या निवडणुकी संदर्भातल्या अपडेट्स देखील तुमच्याकडनं आपण जाणून घेणारच आहोत. पुढची महत्त्वाची बातमी आता आपण पाहूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस